नमस्कार. मुळा मुठा पब्लिशर्सच्या वतीनं राघोबा नारायणराव पेशव्याचा खून या एका आगळ्या वेगळ्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभामध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचं मी मोहन शेटे हार्दिक स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाला आपण प्रारंभ करत आहोत. सर्वप्रथम श्री गजानन आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आजच्या कार्यक्रमाची ही सुरुवात या ठिकाणी केली जात आहे. सर्वप्रथम आपण चिंतामणी श्री गजानन याची प्रतिमा, की जे पेशवे कुळाचं अतिशय आदरणीय असं दैवत होतं, संत ज्ञानेश्वरांनी असं म्हटलं होतं, अकार चरणयुगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारी. हे तिन्ही एकवटले तेथ शब्द ब्रह्म कवळले ते मी या गुरुकृपे नमिले आदिबीज. आणि याच्यानंतर ज्यांनी हिंदवी स्वराज्याची संस्थापना केली आणि ज्यांनी संपूर्ण भारताच्या इतिहासाला कलाटणी दिली असे आपल्या सर्वांचं लाडकं दैवत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचं गुणगौरव करताना समर्थ रामदास स्वामी असं म्हणतात, या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा राहिला नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. बुडाले सर्वही पापी हिंदुस्तान बळावले, अभक्तांचा क्षयो झाला आनंद वनभुवनी. बुडाला औरंग्या पापी ब्लेंच संहार जाहला, मोडिली मांडिली क्षेत्रे आनंद वनभुवनी. या हिंदुस्तानचं यवन आक्रमणामध्ये आनंद वनभुवनामध्ये रूपांतर करणाऱ्या या महामानवाला आपण टाळ्यांच्या गजरामध्ये मानवंदना दिली. यानंतर या ठिकाणी व्यासपीठाची रचना बदलण्यात येईल आणि मी डॉक्टर उदय कुलकर्णी यांना अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय पांडुरंगजी बलकवडे, त्याचप्रमाणे डॉक्टर विजय बापये यांना घेऊन व्यासपीठावरती यावं. सर्व मान्यवरांचं आपण जोरदार स्वागत करूया. राघोबा नारायणराव पेशव्याचा खून अशा प्रकारचं एक वेगळ्या प्रकारचं नाव असलेलं हे पुस्तक आज या ठिकाणी प्रकाशित होतं आहे. मला माझ्या लहानपणचा एक प्रसंग आठवतो. शालेय विद्यार्थी होतो आणि अचानक आमचे सर वर्गामध्ये आले आणि ते म्हणले, तुम्हाला प्रवासाला गेल्यानंतर खिडकीमध्ये बसायला कोणाला आवडतं? सगळ्या मुलांचे हात वरती झाले. सरांनी विचारलं, असं का बरं? तर मुलांनी, ती छोटी होती सगळी मुलं, पण त्यांनी त्यांच्या बुद्धीप्रमाणे उत्तर दिलं की खिडकीमधनं बाहेरचं जग दिसतं, निसर्ग दिसतो, माणसं दिसतात, त्यांचे पोशाख दिसतात. कुणी दरीच्या बाजूला असेल तर दरी दिसते, कुणी डोंगराकडे असेल तर डोंगर दिसतो, त्या खिडकीतनं जग दिसत असतं. तर आमचे सर म्हणले, चला आता मी तुम्हाला खिडक्यांचा संग्रह दाखवतो. तर आम्हाला याचा काही अर्थ कळला नाही. ते आम्हाला कुठं घेऊन गेले? ग्रंथालयात. आणि ते म्हणले, हे पहा इथे इतिहासाची पुस्तकं आहेत ना, यातलं एक एक पुस्तक तुम्ही हातामध्ये घेतलं की त्या काळातली खिडकी उघडते आणि तुम्हाला ते जग दिसतं. इथे विज्ञानाच्या क्षेत्रात गेलात की विज्ञानाचं जग दिसतं, भूगोलाच्या खिडकी उघडली की भूगोलाचं जग दिसतं. हा खिडक्यांचा संग्रह आहे. आणि ते ऐकल्यानंतर त्या ग्रंथालयाकडं बघण्याची आमची दृष्टीच बदलली. आज इथे सांगावंसं वाटतं की महाराष्ट्राचा इतिहास दैदप्यमान आहे आणि 18वं शतक हे तर मराठ्यांचं शतक. पण या शतकावरती जेवढं लिखाण व्हायला पाहिजे तेवढं प्रामुख्याने झालं नव्हतं. मात्र 18व्या शतकातल्या पराक्रमाचा मराठ्यांनी साम्राज्य निर्माण केलं, हा जो इतिहास, त्याची खिडकी उघडण्याचं सर्वात मोठं काम ज्यांनी केलं ते डॉक्टर उदय कुलकर्णी यांचे आम्ही शतशः ऋणी आहोत. आज या ठिकाणी कार्यक्रमाच्या प्रारंभी आपण मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी करणार आहोत. आपल्या सर्वांना परिचित असणारे आदरणीय इतिहास संशोधक माननीय पांडुरंग बलकवडे. ज्याप्रमाणे तानाजी मालुसरे यांनी सिंहगड घेतला, तशाच पद्धतीनं पराक्रम करत सिंहगड घेण्याचं काम केलं होतं नावजी बलकवडे यांनी. पांडुरंगजी जेव्हा शाळेमध्ये होते त्यावेळेला त्यांना एवढी इतिहासाची आवड नव्हती. मात्र बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेला एक लेख त्यांच्या वाचनामध्ये आला
गड घेऊन सिंह आला आणि तेव्हापासून त्यांच्या आयुष्याला एक कलाटणी मिळाली आणि इतिहासामध्ये त्यांनी ही त्यांची जी रुची निर्माण झाली आणि मग भारतीय सेवा दलाच्या दक्षिण विभागाच्या मुख्यालयात 40 वर्ष सेवा करत असतानाच दफ्तरामध्ये जायचं, पेशवे दफ्तरामध्ये जायचं आणि अक्षरशः लाखो मोडी कागदपत्रांचं वाचन त्यांनी केलं. त्याच्यातनं इतिहास त्यांनी समजावून घेतला. भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रचंड भ्रमंती करत व्याख्यानं दिली आणि हा इतिहास लोकांपर्यंत पोचवला. अशा प्रकारचं कामाचा त्यांचा फार मोठा आवाका आहे. आज भारत इतिहास संशोधक मंडळाचे ते सचिव आहेत. महाराष्ट्र शासनाच्या पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ बालभारती याच्या इतिहास विभाग समितीचे सदस्य आहेत. महाराष्ट्र गडकोट दुर्व संवर्धन या समितीचे ते सदस्य आहेत. लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेल्या शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे सरकार्यवाह आहेत. पुणे शहराचा इतिहास 2000 वर्ष प्राचीन आहे हे त्यांनी आपल्या संशोधनातून सिद्ध केलेलं आहे आणि अनेक कार्यक्रम हे त्यांनी घडवून आणलेले आहेत. एक जाता सांगतो, 2011ला पानिपत या घटनेला 250 वर्ष पूर्ण झाली. मित्रांनो, त्याच्या आधी पानिपत म्हणजे पराभव अशा प्रकारचा दृष्टिकोन होता. आज मात्र पानिपत ही लाजिरवाणी घटना नसून संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशी घटना आहे. हे प्रस्थापित करण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ते आहेत माननीय पांडुरंग बलकवडे. अनेकदा मान्यवरांचा सत्कार होतो. तो सत्कार कुणाचा होणार त्याचप्रमाणे कुणाच्या हस्ते होणार हे पण महत्त्वाचं असतं. पण उदय कुलकर्णी यांनी तो प्रश्न सोडवला आणि छोट्या जुईला त्यांनी तिथे बोलवलं. अशा निरागस हातातनं सत्कार करणं ही सुद्धा एक वेगळी परंपरा ही निर्माण केलेली आहे. दुसरं आज आपल्याला या ठिकाणी विशेष जे कौतुक करायचं आहे ते डॉक्टर विजय बापय. ते स्वतः शल्यचिकित्सक आहेत, BJ मेडिकलचे विद्यार्थी आहेत, KEM हॉस्पिटलमध्ये डायरेक्टर ऑफ सर्जरी त्यांनी काम केलेलं आहे. अनेक देशांमध्ये त्यांनी अभ्यास दौरा केलेला आहे. आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी शोध निबंधाचं वाचन केलेलं आहे. अनेक मासिकांमध्ये वृत्तपत्रांमध्ये त्यांनी लेखन केलेलं आहे. कहाणी शस्त्रक्रियेची याच्यामध्ये शल्यविद्येचा इतिहास याचं लेखन त्यांनी केलेलं आहे. साहित्य, संगीत, चित्रपट याची पण त्यांना आवड आहे. द इरा ऑफ बाजीराव या पुस्तकाच्या अनुवादनासाठी महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचा 2017 सालचा पुरस्कार हा त्यांना मिळालेला आहे. आणि गंमत म्हणजे उदय कुलकर्णी इंग्लिशमध्ये पुस्तक लिहितात. डॉक्टर बापय दरवेळेला तब्येतीचं कारण सांगून मला काही जमणार नाही असं म्हणतात. मात्र उदयजींचं पुस्तक आलं की त्या ठिकाणी बापय पुन्हा त्या ठिकाणी अनुवाद करत असतात. अशी अनेक वर्षाची परंपरा आहे. त्याबद्दलसुद्धा मी बापय सरांचं मनापासून कौतुक करतो आणि या ठिकाणी त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो. यानंतर मी माननीय उदय कुलकर्णी यांची विनंती करतो की सर्वप्रथम आपल्या सर्वांना आदरणीय असणारे पांडुरंगजी बलकवडे यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचं या कार्यक्रमाच्या ठिकाणी आपण स्वागत करतो आहोत. त्याचप्रमाणे उदयजींना विनंती आहे की आज ज्यांच्या अनुवादनाचा प्रकाशन या ठिकाणी होणार आहे ते डॉक्टर विजय बापय यांचासुद्धा शाल आणि श्रीफळ देऊन ते सत्कार करत आहेत. मित्रांनो, आजपर्यंत उदयजींनी अनेक पुस्तकं लिहिली. बाजीरावांवरती असेल, नानासाहेब पेशव्यांवरती असेल आणि याच्यामध्ये एक सकारात्मकता होती. मात्र राघोबा आणि नारायणरावांचं खून अशा प्रकारच्या घटनेवरती ते पुस्तक लिहित आहेत. त्या ह्याच्या पाठीमागचं त्यांचं प्रयोजन हे लेखकाच्या मनोगतामध्ये ते सांगतील. मात्र आवर्जून सांगावं असं वाटतं की आजपर्यंत बाजीराव असेल, नानासाहेब असेल, पानिपत असेल अशी जेव्हा पुस्तकं उदयजींनी लिहिली तेव्हा एक व्यक्ती हा त्याचा नायक नसेल तर त्यावेळेचा संपूर्ण काळ
म्हणजे मराठे काय करत होते, मोगल काय करत होते, निजाम काय करत होता, पोर्तुगीज काय करत होते, इंग्रज काय करत होते, असा एक विस्तृत विशाल असा पट हा त्यांच्या ग्रंथातून हा त्यांनी उलगडून दाखवलेला होता. आणि त्यामुळे आजही त्यांच्या पुस्तकाचं इतिहासाच्या दालनामध्ये आपण सर्वजण सहर्ष स्वागत करूया. मी मान्यवर अतिथींनाशी विनंती करतो की मुळामुठा प्रकाशनाच्या वतीनं राघोबा नारायणराव पेशव्याचा खून या पुस्तकाचं आपण या ठिकाणी प्रकाशन करावं. याचा अनुवाद विजय बापये यांनी केलेला आहे. डॉक्टर उदयजींनी मुळामुठा प्रकाशन ही स्वतःच प्रकाशन संस्था पण चालू केली. मला गंमत वाटते सांगायला. एकदा एक लेखक तो आपलं पुस्तक प्रकाशकांकडे द्यायचा आणि प्रकाशक ते प्रसिद्ध करायचे. एकदा एका पुस्तकाची किंमत ठेवली होती 300 रुपये आणि 50 पैसे. ते एका वाचकाने प्रकाशकाने विचारलं की असं 300 बरोबर आहे पण वरचे 50 पैसे कशासाठी. ते म्हणले असं कसं, लेखकाला काहीतरी द्यायला नको का. हा प्रश्न उदयजींनी चातुर्याने सोडवलेला आहे. आणि त्यामुळे आज मोठी आनंदाची गोष्ट आहे की एक नवीन पुस्तक या इतिहासाच्या दालनामध्ये आज प्रकाशित होत आहे. मित्रांनो, काळ मोठा विचित्र आहे. अनेक प्रकारची विकृत विचारांची वादळसुद्धा सध्या बाहेर निर्माण होत आहेत. आणि मग वाद होतात, चर्चा होतात, प्रचंड मोठी धूळ निर्माण होते. पण हे सगळं चालू असताना आम्ही जेव्हा उदयजींच्याकडे बघतो असं वाटतं की जसं गाभाऱ्यामध्ये निरांजनाची ज्योत तेवत असावी ना, या सगळ्या वादांपासून अलिप्त राहून आपली बुद्धिमत्ता, आपली चिकित्सक वृत्ती आणि शांतपणे संशोधन करून हा इतिहास लोकांच्या समोर मांडणं हे काम चालू आहे. ते बघताना असं वाटतं कधीकधी एखाद्या प्रचंड वादळामध्ये एखादी सुवासिनी निरांजन हातात घेते आणि आपला पदर त्याच्या भोवती घेते की त्या वादळात ज्योत विसता कामा नये. बाहेरच्या विकृत वादळामध्ये सुद्धा ही इतिहासाची ज्योत तेवत ठेवण्याचं काम जे उदयजींनी केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं मनापासून आपण या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे. मी माननीय उदयजींनाशी विनंती करतो की आपण या ठिकाणी लेखकाचं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय मंच, उपस्थित मान्यवर आणि श्रोते, मोहनरावांच्या नंतर बोलायचं म्हणजे जरा अवघडच असतं. आणि खरं म्हणजे ते भाषण इतकं उत्तम देतात, मी ऐकलेलं आहे. आणि त्यामुळे आपल्याला आज सूत्रसंचालन त्यांच्या हस्ते आपल्याला मिळतं आहे हे आपलं भाग्यच समजायला पाहिजे. तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे आज मला आनंद होतो सांगण्यात की मुळामुठा पब्लिशर्सचं हे 16व्या पुस्तकाचं गेल्या 15 वर्षात प्रकाशन होतं आहे. हा प्रवास सुरू झाला 2011 साली आणि आत्तापर्यंत 8 इंग्रजी पुस्तकं, 5 त्याचे मराठी अनुवाद आणि 2 संच असे काही त्याचा हा प्रवास आहे. अर्थात हा वाचकांच्या सपोर्टशिवाय होणं शक्यच नव्हतं. तेव्हा त्या सर्वांना, तुम्हा सर्वांना त्याबद्दल मनापासून आभार. तर ह्यात पुस्तकाचे मराठी अनुवाद होण्यात डॉक्टर बापये यांचे फार मोठे योगदान आहे. आणि यातून त्यांचे मराठा इतिहासावरील प्रेम ते तर दिसतंच, पण मला असं वाटतं की माझ्यावरचं प्रेमी त्याच्यातून व्यक्त होतं. तेव्हा आत्ता मी त्यांना सांगितलं की तुमचा स्पेशल सत्कार एवढ्यासाठी आहे की 6वं पुस्तकी तुम्ही अनुवाद कराल. तर त्यांनी मला ऐतिहासिक शैलीत उत्तरही दिलं की बचेंगे तो और भी लढेंगे. आणि गेल्याच आठवड्यात द न्यू 60 ज्याला आपण म्हणतो असे 80 वर्ष पार केलेलं आहेत त्यांनी. आणि त्यांचा अजूनही उत्साह बघून याच्यावर विश्वास बसत नाही. 3 वर्षापूर्वी त्यांनी मराठी टायपिंग शिकलं, ह्याच्यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता की. तर त्यापैकी 3 पुस्तकांना आत्तापर्यंत महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेचे विशेष पुरस्कार त्यांना ऑलरेडी मिळालेले आहेत. आणि मराठी इंग्रजी दोन्हीवर त्यांचं प्रभुत्व आहे. वाचन त्यांचं दांडगं आहे पहिल्यापासूनच. आणि
त्यामुळे मला विश्वास आहे की पुढच्या पुस्तकाची माझं लिहून व्हायला वेळ लागेल, पण त्याच्यानंतर 6 महिन्यात मराठी पुस्तकाचं नक्कीच आवृत्ती येईल. राघोबा. तर राघोबा हे नाव जर आपण ऐकलं की आपल्या मनात असे अनेक ऐतिहासिक प्रसंग असे झळकून जातात. आणि हा एक अतिशय वादात गुंतलेलं हे नाव आहे. तर थोडंसं मी त्याच्याबद्दल वेगळ्या पद्धतीने त्याची थोडीशी मांडणी करणार आहे. बाजीराव पेशवे यांचे चिरंजीव रघुनाथराव दादासाहेब उर्फ राघोबा आणि चिमाजी अप्पांचे सदोबा किंवा सदाशिवराव भाऊ किंवा भाऊसाहेब अशी ही द्वयी होती त्यावेळेला, जी मराठा राज्य. एक राघोबा उत्तरेकडे जायचे, सदाशिवराव भाऊ दक्षिणेकडे जायचे. आणि ह्या पद्धतीने 1760पर्यंत अगदी पेशावरपासून कटकपर्यंत आणि कुमाऊच्या मैदानी इलाक्यापासून खाली तंजावरपर्यंत मराठा राज्याचं वृद्धी त्यांनी केली आणि हे काम त्यांनी अगदी चोख बजावलं. पण सदोबा आणि राघोबा या दोघांचा स्वभाव मात्र अगदी भिन्न होता. राघोबाच्या चरित्रामध्ये 3 फेजेस आपण डिवाईड करू शकतो, 3 भाग त्याच्या चरित्राचे आपण पाडू शकतो. प्रत्येक अबाउट 9-10 वर्षाचा भाग आहे. पहिला आहे नानासाहेब पेशव्यांच्या काळातला, दुसरा माधवराव पेशव्यांच्या काळातला आणि तिसरा त्यानंतर, ज्याची सुरुवात या पुस्तकातून होते. तर पहिल्या भागामध्ये 1753 साली आपण बघतो 19 वर्षीय राघोबा जाऊन अहमदाबाद काबीज करतो. त्याच्या पुढच्या वर्षी 1754 साली जाऊन दिल्लीवर आपलं वर्चस्व करतो. आणि ह्या काळामध्ये बाजीरावाप्रमाणेच कधीही पराभव त्याचा झालेला नाही, असा पराभव न अनुभवलेला सेनानी तो होता. कुठे लढावं, कुठे थांबावं हे त्याच्या वागण्यात आपल्याला दिसून येतं. आणि ही 1761पर्यंत त्याची जो त्याचा प्रवास आहे हा आपल्याला असा सक्सेसफुल प्रवास आपल्याला दिसतो. आणि त्याला बरंचसं श्रेय अर्थात त्याच्या थोरल्या बंधूचं नानासाहेबांचं होतं. पण हे सगळं असतानासुद्धा शीघ्रकोपी, चंचल स्वभाव, हलक्या लोकांना आपल्या भोवती जमवून त्यांचं ऐकणारा असा एक दुसराही त्याच्या स्वभावाचा एक भाग आपल्याला दिसतो. संमिश्र असा स्वभाव आपल्याला ह्या योद्ध्यामध्ये दिसतो. आता त्याच्या क्रोधाची 2-3 उदाहरणं आहेत. एक पहिलं उदाहरण आहे 1757 साली दिल्ली जेव्हा ताब्यात घेतली तेव्हा नजीबुद्दौला, जो पुढे ज्यांनी पानिपतवर एवढं मोठं कारस्थान रचलं, त्या नजीबुद्दौला ताब्यात आला होता. आणि मराठ्यांच्या छावणीहून रोज सकाळी राघोबा यमुनेच्या काठी स्नान करायला जात असे आणि वाटेत त्या नजीब खानाची छावणी असायची. आणि तिथे गोवंश केलेच्या अनेक खुणा त्याला रोज रस्त्याने जाताना दिसायला लागायच्या. ते बघून राघोबाचं डोकं फिरलं. त्यांनी निरोप पाठवला की हे बंद करा, हे मला सहन होत नाही. आणि नजीब खान म्हटला, हे आमच्या धर्मानुसार आम्ही करतो, तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही करा. तर राघोबा इतका संतापला की तो लगेच नजीब खानावर हल्ला करण्याच्या सरसावला पुढे. आणि तेव्हा युद्ध झालंही असतं. नजीब खानाची छोटी 4-5 हजार लोकांचं सैन्य त्याच्याबरोबर होतं. तेव्हा मल्हारराव होळकरांनी त्याला रोखलं, त्याचा घोड्याचा लगाम धरला आणि त्याला सांगितलं, ते अर्थात त्याच्यापेक्षा खूपच ज्येष्ठ होते, तुझ्या वडिलांनीसुद्धा माझं ऐकलं असतं, असं त्याला सांगितलेला उल्लेख आहे. अर्थात पुढे इतिहास झाला, त्याला आपण ह्या एपिसोडला ब्लेम. पुढेही नंतर राक्षसभवांच्या वेळेमध्ये जेव्हा तो काही सरदार आपले अंग चोरून युद्धात अंग न देणे असा एक वाक्प्रचार आहे, अंग न चोरून हे करायचे, तेव्हा तो नावं ठेवायचं, माहिती आहे मला तुम्ही लोक भाऊसाहेबांना पानिपत सोडून परत आलात ना, अशा शब्दात त्यांची अवहेलना केलेली आपल्याला राघोबा दिसतो. तेव्हा हे सगळं आपल्याला दिसतं. पण त्याचबरोबर त्याचं एक पत्र आहे जे मी वाचून थोडासा त्यातला अंश दाखवणार आहे, ज्यात त्याची एक स्ट्रॅटेजिक व्ह्यू पॉईंट त्याच्यात आपल्याला दिसतो. आणि हे पानिपत नंतरचं पुस्तक आहे. जरी नानासाहेबांनी नानासाहेब जो 13-14 वर्षांनी मोठे राघोबापेक्षा, त्यामुळे वडिलांसारखेच त्यांना सपोर्ट केलं, मदत केली. आणि नानासाहेब जेव्हा शेवटी आजारी होते आणि ते पानिपताच्या युद्धानंतर उत्तरेकडे चालले होते, दिल्लीकडे चालले होते, तेव्हा रघुनाथरावांनी त्यांना एक पत्र लिहिलं. दिल्ली ऑलरेडी अब्दालीच्या ताब्यात होती. दिल्लीमध्ये अब्दाली तळ ठोकून बसला होता. नानासाहेबांचा आजार पण खूपच वाढलं होतं. आणि थोरल्या भावास राघोबा पत्रात लिहितो की आम्ही लिहिले की स्वामींनी अशेर बुऱ्हाणपूर या सुमारे राहावे. हे केवळ स्वामीमध्ये कर्तृत्व नाही या आशयाने लिहिले नव्हते. स्वामी लक्ष फौजांचे फर्जंद 10-12 हजार फौजेनिशी अब्दालीजवळ जावे असा सल्ला आमच्याने देववणार नाही.
झाशी ग्वाल्हेर येथपर्यंत जाण्यासही चिंता नाही. पुढे खाशांनी न जावे. गोपाळरावसारखा जलद सरदार असेल त्यास पाठवावे. स्वामींचे म्हातारपण व शरीर अशक्त झाले, जपून मनसुबा करावा. तेव्हा हा एक अप्रोच होता राघोबाचा. आपल्याला नंतरही त्याच्या आधीही दिसतं की जेव्हा जेव्हा अब्दालीचे हल्ले आले तेव्हा अंताजी माणकेश्वराची पत्र यायची राघोबाला की आता ते अब्दालीच्या मागे जा, सैन्य गोळा करून त्याच्याशी 2-4 लढाया तरी द्या. पण त्यावेळेला सैन्य जमा झालेलं नव्हतं. तेव्हा त्या निमित्ताने तरी किंवा समोरासमोर लढाई न करता अब्दालीला परत जायची वाट बघायची, तरी त्यावेळेला राघोबाने युद्ध केलं नाही. आणि नंतर सदाशिवराव जेव्हा उत्तरेकडे गेले तेव्हा पानिपतचं युद्ध आपल्याला झालेलं दिसतं, कारण त्यांचा स्वभाव कम्प्लिटली वेगळा होता राघोबापेक्षा. त्यामुळे 1761पर्यंत राघोबाचा करिअर ग्राफ जो आपण म्हणू तसा थोडासा वेगळा आहे. पण 1761 नंतर आपल्याला दरवर्षी त्याचा जो हा विवेक होता तो हळूहळू लुप्त होत जाताना दिसतो. 1761 नंतर पेशवापद तर मिळणारच नाही, कारण नानासाहेबांचे द्वितीय चिरंजीव माधवराव पेशवेपदी जे 16 वर्षाचे होते तरी, पण एका ज्येष्ठाप्रमाणे वागणूक ही घरामध्ये मिळत नाही हे त्याने पाहिले. माधवराव लहान, पण मातुश्री गोपिकाबाई आणि दरबारातली एक गट राघोबांच्या विरोधात उभा राहिला होता. 1766 म्हणजे मिडास टच एखाद्या माणसाला जातो अशाप्रमाणे 1766 गोहदला त्यांनी जेव्हा हल्ला केला त्यात त्याला पहिल्यांदा मोठं अपयश मिळालं. त्यांचा जो एक मोठा सपोर्टर म्हणता येईल असं मल्हारराव होळकरांचं त्याच वर्षी निधन झालं. आणि त्यानंतर माधवरावांशी सुद्धा लढाई करण्याची वेळ आली आणि त्याच्यानंतर नजरकैदेत राहण्याची नामुष्की आली 1768 आणि ह्या वेळेला त्यांचं जे एकंदर व्यक्तिमत्व होतं ते हळूहळू आपल्याला दिसतंय, ढासळताना दिसतंय, त्यांच्या पत्रातून दिसतंय, वागणुकीतून दिसतंय. माधवरावांच्या मृत्यूनंतर काही महिन्यातच नारायणरावाशी देखील त्यांचं बिनसलं. पुन्हा कडक नजरकैद झाली, अपमान झाला, त्यातून एक विलक्षण कट शिजू लागला. आणि एकंदर तुम्ही बघितलं इतिहासाकडे तर नारायणरावच्या हत्या प्रकरणाने राघोबाची जी लेजसी म्हणता येईल किंवा इतिहासातलं स्थान म्हणता येईल हे पूर्णपणे आज ज्याची ओळख झालेली आहे ती ओळख त्या एका इव्हेंटनी आपल्याला झालेली दिसते. पण त्याच्या आधीचं काय काय होऊन गेलं ते आपल्याला बघणं आवश्यक आहे. ही काही राघोबाची मी कैफियत मांडत नाही, ही फक्त दुसरी बाजू आहे. आणि राघोबाचं व्यक्तिमत्व इतकं अवघड होतं डिसायफर करणं की इंग्रजांनाही ते पुढे डिसायफर करणं अवघड झालं. आणि शेवटी मात्र आपल्याला असं म्हणता येईल की राघोबाची ईर्ष्या ही त्याला आणि मराठी राज्याला दोघांनाही भोवली असं आपण म्हणू शकतो. शिवछत्रपतींनी स्वराज्य जे स्थापलं होतं त्यात एक आदर्श राजा, एक आदर्श राज्य, एक आदर्श कारभार अशा एक प्रकारची व्यवस्था लावून दिलेली होती. पुढे स्वराज्याचं साम्राज्य झालं. मोगली आणि यवनी सत्ता दूर करून भारतीय संस्कृतीची पुनर्स्थापना करायची, राज्याची वृद्धी करायची ही यामागील भूमिका होती. या सगळ्या मराठ्यांचा जो पूर्ण आपण 150 वर्षांचा जो आपण चरित्र बघितलं त्याच्यामागची भूमिका ही होती. आणि त्यातूनच ही मराठा महासत्ता निर्माण झाली. जे मराठा शतक, मराठा सेंचुरी आपण ज्याला म्हणू शकतो, ही त्याच्यातून निर्माण झाली दिसते. पण परिस्थितीने, नियतीने पुढे काहीतरी वेगळं योजलं होतं. ही महासत्ता झाली खरी, राज्यातली अंतर्गत व्यवस्था जी होती, कॉन्स्टिट्यूशन, ते हळूहळू ढासळत गेलं. याला अनेक कारणं होती. आक्रमणं झाली, औरंगजेबापासून अनेक आक्रमणं झाली, राज्यकर्त्यांचे अकाली मृत्यू झाले, पॉलिसीज बदलल्या की आपला शत्रूला हरवलं तरी त्याला संपून टाकायचं नाही, वैयक्तिक लोभ अनेक सरदारांचे, राष्ट्रीय भावनेचा अभाव, असे अनेक कारणं आहेत. त्याचं एक कदाचित वेगळं व्याख्यानसुद्धा होऊ शकेल असा तो विषय आहे. यातून साम्राज्य वाढलं, एक मोमेंटम होतं, त्याच्यातून राज्य वाढलं, पण त्यातील नैतिकता जी होती ती ऱ्हासाकडे जाऊ लागली. तरी या सगळ्या आघातांवर मात करून आपण माधवरावांच्या काळात बघतो की 1772 माधवरावांनी एक सुदृढ राज्य उभं केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि यानंतरचा काळ जो या पुस्तकात सुरू होतो तो एक मोठा संकटाचा काळ आपल्याला म्हणता येईल. प्रत्येक संकटातून शिवाजी महाराजांचा अकाली मृत्यू, संभाजी महाराजांची हत्या जी औरंगजेबाच्याकडे झाली, किंवा नंतरचे बाजीरावांच्या 40व्या वर्षीच मृत्यू होणं, चिमाजी अप्पा त्याच वर्षी जाणं, पानिपतचा मोठा आघात झाला, माधवरावांचा लवकर अकाली मृत्यू झालं, या सगळ्या आघातून एका फिनिक्स पक्षी असतो त्याप्रमाणे मराठे पुन्हा पुन्हा सरसावत गेले आणि सावरले. आधी छत्रपती शासन संपुष्टात आलं,
पानिपतचं युद्ध झालं, माधवरावांचा अकाली मृत्यू, पेशवाई संपली आणि सगळं राज्य जे होतं ते सेनापती आणि अमात्यांच्या हाती गेलं. तरीसुद्धा या स्टेजला सुद्धा 1772-73च्या सुमारासुद्धा मराठा राज्य हे इतर राज्यांपेक्षा पुष्कळ बरं होतं असं म्हणायला लागेल. 1792 साली टिपूवर मोठा विजय इंग्रजांच्या सहकार्याने मिळाला आपल्याला आणि 3 वर्ष त्याच्यानंतर शांततेत गेली. 1795ला खर्ड्याला निजामावर मोठा विजय मिळवल्यावर सवाई माधवरावांचा मृत्यूनंतर अचानक उतरती कळा लागली आणि राज्य लवकरच संपुष्टात आले. अर्थात राज्यांना भरती ओहोटी असते, आपण असं समजू नये की राज्य कायमचं चालेल, प्रत्येक राज्याला शेल्फ लाईफ घेऊनच राज्य येतं ते, तेव्हा त्याचं वाईट वाटायचं कारण नाही. पण यावेळी 1792 साली निजामाकडे गोविंदराव काळे नावाचे मराठा वकील होते आणि त्यांनी खूप इंटरेस्टिंग पत्र लिहिलं आहे. ते इंटरेस्टिंग अशा करता आहे की त्यावेळेला 1792 साली त्यांनी जवळजवळ 2000 वर्ष भारताचा इतिहास एका पत्रात सामावून घेतला आहे. म्हणजे दीर्घ दृष्टीने मी पत्र लिहितो आहे असं म्हणून ते लिहितात. गोविंदराव असं लिहितात, कोट करतो आहे, अटक नदी अलीकडे दक्षिण समुद्र पावेतो हिंदूंचे स्थान, तुर्कस्थान नव्हे. ही आपली हद्द पांडवांपासून विक्रमाजित पावेतो. विक्रमाजित म्हणजे कदाचित विक्रमादित्य असेल ते. त्यांनी राखून उपभोग घेतला. त्यामागे राज्यकर्ते नादान निघाले, यवनांचे प्राबल्य झाले, चकत्यांनी हस्तिनापूरचे पद घेतले. शेवटी आलमगीरच्या कारकिर्दीत यज्ञोपवितास 3.5 रुपया जिझ्या ही नौबत गुजरली. त्या दिवसात कैलासवासी शककर्ते व धर्म राखते शिवाजी महाराज निघाले. त्यांनी धर्मसंरक्षण केले. हे 1792 साली लिहित आहेत. इतकी आठवण त्यावेळेपर्यंत होती. पुढे कैलासवासी नानासाहेब, भाऊसाहेब, प्रचंड प्रताप सूर्य असे झाले. शिंदे, होळकर 2 बाजू होऊन प्राप्त झाल्या. हल्ली श्रीमंतांच्या पुण्यप्रतापे करून व राजश्री पाटील बाबाचे बुद्धी व तरवारीच्या पराक्रमे करून सर्व घरास आले. पुढे पत्रात तो लिहितो, अगर मुसलमान पातशाह कोणी असे तरी मोठे तवारीखनामे झाले असते. यवनांच्या जातीत तिळा इतकी चांगली गोष्ट झाल्यास गगनाबरोबर करून शोभावी. आमचे हिंदूत गगना इतकी चांगली गोष्ट केली तरी उच्चार न करावा, ही चाल आहे. यवनांच्या मनात की काफिरशाही झाली. लेकिन ज्यांनी ज्यांनी हिंदुस्थानात शिरे उचलली त्यांची शिरे पाटील बाबांनी फोडली. बंदोबस्त शककर्त्यांप्रमाणे होऊन उपभोग घ्यावे. झाल्या गोष्टी त्यात केवळ मुलूक राज्यप्राप्त इतकेच नव्हे तर वेदशास्त्र रक्षण, धर्मसंस्थापन, सार्वभौमता हाती लागणे इतक्या गोष्टी आहेत. कीर्ती, यश यांचे नगारे वाजवणे. आता गोविंदरावांनी हे सगळे उल्लेख केलेले जे कीर्ती आणि यशाचे नगारे आपण म्हणतो आहे हे आपल्यालाच वाजवायचे आहेत. कारण मराठा साम्राज्याची आठवण ही आपल्या राष्ट्राला करून द्यायची आहे. आणि यासाठी अतिशयोक्ती करण्याची काही गरज नाही, कारण खरा इतिहासच इतका अभूतपूर्व आहे की तो तसाच्या तसा सांगितला तरी हा एक मोठा पराक्रम मराठ्यांनी केलेला आहे त्या काळी. गोविंदरावांच्या पत्रात जो मराठी तवारीखांचा उल्लेख आहे तोच उद्योग सर्वांच्या आशीर्वाद अनेक अभ्यासिकाने सध्या आरंभलेला आहे. आपण बघतो अनेक मराठा इतिहासाची पुस्तकं आपल्याला बाजारात येताना दिसतात. अनेक पॉईंट ऑफ व्ह्यूने ती पुस्तकं लिहिली गेलेली आहेत. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर मराठ्यांचा या शतकाची जाणीव वाढत चाललेली आहे. राघोबा हे पुस्तक पहिल्या मराठा आणि इंग्रज युद्धाच्या उंबरठ्यापर्यंत वाचकाला नेऊन पोचवते. त्याच्या आधी पूर्ण विस्तृत वर्णन आहे की कट कशा शिजला, प्रत्यक्ष खून कसा झाला, खुनानंतर काय झालं, बारभाई कसे प्रकरण कसं बारभाईचं सुरू झालं, त्याच्यातून काय काय युद्ध झाली, अनेकांनी पराक्रम काय काय केले त्यावेळेला, हे सर्व त्या पुस्तकात आलेलं आहे. आणि पुढील पुस्तकात अर्थात जे 8 वर्ष मराठा इंग्रजांचं युद्ध झालं ते पुढच्या पुस्तकात येणारच आहे. तेव्हा आपण सर्व वाचक आणि श्रोते हे सर्व सुज्ञ आहात. आणि इथेच मी मला वाटतं माझ्या 2 शब्दांना विराम देतो. नमस्कार. डॉक्टर उदय कुलकर्णी, आपले मनापासून धन्यवाद. आत्ता जे पत्र त्यांनी वाचलं असं वाटलं की 150 वर्षाचा सगळा इतिहास एखाद्या चिमटीमध्ये असा आणावा, इतकं नेमकं ते पत्र आहे. अभिमान वाटावा आणि रोमांच उभे राहावे. आणि सगळं इतिहासाचं वैभव माननीय उदयजी हे आपल्यासमोर मांडतायत. आणि विशेष म्हणजे
इंग्रजीमध्ये मांडल्यामुळे संपूर्ण जगामध्ये मराठ्यांचा हा विलक्षण इतिहास पोचवण्याचं मोठं काम ते करतायत, म्हणून पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन. यानंतर या पुस्तकाचे अनुवादक माननीय डॉक्टर विजय बापये यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. नमस्कार. माझी पंचायत अशी आहे की 2 खंदे वक्ते, त्याच्यामध्ये मी काय बोलणार. मी आता उदयनी सगळंच कव्हर केलं आणि बाळासाहेब तर नंतर त्यांच्या अगदी अधिकारी व्यक्ती आहेत, तेव्हा मी काय बोलू. पण ते बोलण्याच्या आधी आपली एक थोडं करेक्शन करतो थोडी, आणि उदयला पण एक सांगतो. माझं मराठीवरती प्रभुत्व वगैरे काय नाही आहे, मराठी बरं आहे माझं. त्याचं मुख्य कारण म्हणजे मला 5वीपर्यंत हिंदी नव्हती आणि 8वीपर्यंत इंग्रजी नव्हती, त्यामुळे तो सगळा वेळ मराठीवरती केंद्रित झाला, सगळं लक्ष. आणि आईला खूप वाचनाची आवड होती, त्यामुळे वाचन खूप झालं. बाकी प्रभुत्व वगैरे असं काय म्हणता येत नाही. आता ते मोहनजी म्हणले ना की मी तब्येतीचं कारण सांगून हे काम करत नाही असं म्हटलं होतं, ते काही खरं नाही. ते खरं कारण म्हणजे मला कंटाळा आला होता. विशेषतः त्यांनी जेव्हा माधवराव पेशवे पुस्तक दाखवलं मला 550 पानी, मी म्हटलं की अरे नाही, माझ्या हातामध्ये फार वेगळा प्रोजेक्ट आहे. तो म्हटलं कुठला प्रोजेक्ट आहे. प्रोजेक्ट तर काहीच नव्हता. त्यामुळे ते केलं, मग हे पण केलं. आणि जर त्यावेळेला मी असलो तर बचेंगे तो और भी लढेंगे. अनुवाद करताना एक फायदा असा असतो की प्रत्येक शब्द त्याचा अर्थ समजावून घ्यायला लागतो. तुम्ही उडत उडत वाचूच शकत नाही. त्याच्यामुळे ज्या गोष्टी मला अजिबात माहीत नव्हत्या, मी हे कबूल करतो, या इतिहासातल्या त्या पुस्तकामुळे कळल्या. मला एक लक्षात आलं की नारायणरावाच्याबद्दल थोडीफार सहानुभूती होती मला, पण हा इतिहास वाचल्यानंतर ती गेली. कारण त्यांनी मरण ओढवून घेतलं. उगाच दुसऱ्याला दोष देण्यात काही अर्थ नाही, त्याच्या वागणुकीमुळे झालं असं आहे. पण उदय ते प्रभू जात, प्रभू लोक मला अजिबात माहीत नव्हतं, अजिबात माहीत नव्हतं. त्यांनी जे प्रभूंच्या बाबतीत ते जे काही हुकूम काढला आहे तो, ते वाचताना शरम वाटते. काय आहे. किंवा सखाराम बापूसारख्या ज्येष्ठ, नुसत्या वयाने नाही ज्ञानाने, नुसतं त्याचा जाहीर अपमान करणे. म्हणजे बाजीराव साहेब, नानासाहेब आणि माधवराव हे पण लहान वयामध्ये पेशवा झाले होते, पण त्यापैकी कोणीही असा पोरकटपणा कधी केला नाही कधी. त्यामुळे हे होणार होतं. आणि जर त्याला मारलं नसतं तर तो जन्मावर कैदेत पडला असता. कारण स्वतः माधवरावांनी, मला वाटतं पुरुषोत्तम दाजी पटवर्धनांना एकदा बोलताना बोलले होते की याच्या नशिबात राज्य नाही आहे. म्हणजे माधवरावांना याची लायकी आधीच कळली होती. पण दुर्दैवाने काय झालं की असं समजा ह्याला पेशवेपद नाही दिलं, दुसरा कोण आहे, दुसरा राघवा, मग तो आणखीन दगडापेक्षा बीट म्हणून त्यांनी आपलं हे केले असं मला वाटतं. असे दुसरा मुद्दा मला याच्यामध्ये वाटला आहे पुस्तकामध्ये, ते म्हणजे राघोबाचं वागणं. उदय त्याच्यामध्ये तपशिलाने बोलला आहे, पण राघवाच्या वागण्यामध्ये एक थीम आहे. ती थीम अशी आहे की आधीच्या राज्यकर्त्यांनी जे केलं ते एक तर रद्द करायचं किंवा त्याच्या उलटं करायचं. हा त्याचा एककलमी कार्यक्रम होता प्रत्येक बाबतीत. म्हणजे यांनी माधवरावांनी भगवंतरावांना हे दिलं प्रतिनिधीपद, ते काढलं, ते भवानरावांनी दिलं. आणखी म्हणजे उदाहरणं बरीच आहेत त्याची, पण अगदी फार ठरवल्यासारखं प्रत्येक बाबतीत त्याने जो निर्णय उलटा केला आहे आणि त्याच्यामुळे राज्याचं नुकसान होतं याची तर पर्वा नव्हती. त्यांनी किती नुकसान केलं आपल्या राज्याचं. निजामाने 25 लाखाची जाहीर दिली होती. तो निजाम रडला की मी गरीब आहे, माझं पोट भरत नाही, त्याला परत देऊन टाकली. हैदरला कृष्णा नदीच्या दक्षिणेकडचा प्रदेश, हैदर 60 लाख द्यायला तयार होता. राघवाने 6 लाखात तर तो प्रदेश दिला.
जो प्रदेश जिंकण्याकरता माधवरावांनी इतका पराक्रम गाजवला तो यांनी आपला सहजपणे देऊन टाकला. मग त्याला हा त्याचा मोठा दोष होता. त्याला राज्याचं काही घेणं देणं नव्हतं, फक्त स्वतःपुरतं. अर्थात असे राज्यकर्ते आपण बघतो म्हणजे मागचा निर्णय ना फिरवा, त्याचं चांगला आहे वाईट आहे काय नाही ते बंद करा. म्हणून मी याला गमतीने विचारलं की राघवानी थेऊरच्या मंदिरावरती बंदी आणली होती का? कारण ते माधवरावांचा फार तो हे होता ना, दैवत होतं. तर हा जरा सिरियस आहे. तो नाही नाही ते फार आधीपासून. अरे म्हटलं मी मजा करतो हो. मला वाटतं मी इथं सांगतो. या संयोजकांनी काय केलं माहिती आहे का? समोर घड्याळ लावले. काय आता आणखी बोलणार त्याच्यावरती. म्हणून म्हटलं की मला मी फारसं बोलण्याचं का नाही आहे. मग नेहमीची वाक्य होती अशी की अनुवाद करताना फार आनंद झाला, फार बरं वाटलं, वेळ बरा गेला वगैरे, बाकी काही नाही. पण चांगलं वाटलं आणि पुढचं पुस्तक मी करीन. माननीय विजयजी, मनापासून धन्यवाद. काही वर्षापूर्वी पुण्यामध्ये एक सभा होती. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे बसले होते आणि मध्य प्रदेशमधून एक जण आले होते आणि ते म्हणत होते की मध्य प्रदेशमध्ये बाजीरावांची समाधी आहे, पण तिथल्या लोकांना बाजीराव कोण हे माहीतच नाही. तर बाबासाहेब तुम्ही तिकडं या आणि त्यांना सांगा बाजीराव कोण. तर नंतर बाबासाहेब म्हणले, अहो मध्य प्रदेशमध्ये काय, पुण्यातल्या लोकांना पण माहीत नाही आहे. ते आता लक्षात यायला लागलं आहे. आणि म्हणून डॉक्टर उदय कुलकर्णी यांनी लिहिलेल्या पुस्तकांचा अनुवाद मराठीमध्ये झाला. ते अतिशय फार महत्त्वाचं काम केलेलं आहे आणि म्हणून बापय यांचं मनापासून कौतुक. पूर्वी असं म्हणतात की पुण्याच्या शनिवारवाड्यातून काका मला वाचवा असा आवाज यायचा. आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुतण्या मला वाचव अशा प्रकारचा आवाज येतो आहे. अशी परिस्थिती बदललेली आहे. मात्र हा सगळा विलक्षण जो इतिहास आहे आणि या संपूर्ण इतिहासावरती आपल्या अभ्यासातून प्रभुत्व निर्माण केलेले आपले सर्वांचे लाडके आदरणीय इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठ आणि इतिहासप्रेमी बंधू भगिनींनो, आपल्या परंपरेप्रमाणे गेली काही वर्ष डॉक्टर उदय कुलकर्णी मराठ्यांच्या इतिहासावर साक्षेपी इतिहास लेखन करीत आहेत. ते इंग्रजीमधून लिहितात कारण की त्यांचं ध्येय आपल्या मराठ्यांचा गौरवशाली इतिहास जगासमोर यावा. ती फार मोठी उणीव आहे आणि ती भरून काढण्याचं कार्य उदयराव करतात. आणि दुसरी परंपरा की उदयरावांच्या त्या मौल्यवान ग्रंथाचं मराठीमध्ये भाषांतर करण्याचं कार्य डॉक्टर बापय करतात. तेही तितकंच मोलाचं आहे. ते अतिशय समर्पकपणाने तो मराठी अनुवाद करतात. आणि आज डॉक्टर उदयरावांच्या राघोबा नारायणराव पेशव्यांचा खून या ग्रंथाचं इथं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो. पहिल्यांदा एक गोष्ट सांगून जातो, म्हणजे वेळ वाचवण्याच्या दृष्टीने. त्यांनी एक परंपरा निर्माण केली. आत्ता मोहनरावांनी सांगितलं की लेखक लिहितो
आणि प्रकाशक प्रसिद्ध करायला त्याच्याकडे गेला प्रकाशकाकडे. तो म्हणतो, तू किती देणार? तुझं पुस्तक प्रकाशित करायचं ना, मग तू किती पैसे देणार? मग इतिहासकार लेखक जगणार कसा? काय झालं आहे की आपलं पुस्तक प्रसिद्ध झालं पाहिजे म्हणून आजकाल लेखक प्रकाशकाला आपल्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी पैसे देतात. जवळजवळ 70-80% खर्च तेच करतात. परंतु हे योग्य नाही, अनैतिक. आता मोहन शेट्टीने सांगितलं. आणि असं घडतं कामा नये. लेखकाच्या कार्याचं महत्त्व समाजाला समजलं पाहिजे. आणि म्हणून उदयराव स्वाभिमानी आहेत. त्यांनी अशा प्रकारची कुठलीही तडजोड केली नाही. मी माझं पुस्तक काढायला समर्थ आहे. माझ्या पुस्तकाचं सामर्थ्य एवढं असेल की लोक ते पैसे देऊन विकत घेतील. ती चिंता मी नाही करायची. हे जनतेला काळजी असली पाहिजे ना आपल्या इतिहासाची. आणि त्याप्रमाणे कुठलीही तडजोड नाही. अतिशय उत्तम बांधणी, सुंदर मुखपृष्ठ, अत्यंत मौल्यवान गोष्टी या ग्रंथामध्ये असतात. विषयाला अत्यंत उपयुक्त असणारे नकाशे, वंशावली, त्यानंतर शकावली, म्हणजे ज्या काही घटनांचा क्रम, सूची, या ग्रंथाला अभ्यासासाठी वापरलेले सर्व ग्रंथ साधनं, या ग्रंथाशी विषयाशी संबंधित चित्र, हा सगळा विषय सांगावा लागतो. उत्कृष्ट कागद आणि योग्य किंमत, असा हा सर्वांगीण सुंदर ग्रंथ आज आपल्याला प्राप्त झालेला आहे. म्हणून मी त्यांना त्याबद्दल धन्यवाद देतो. आता मी विषयाकडे येतो. कारण की खरं सांगू का, या ग्रंथावर 1 तास ते 1.5 तास बोलायला मला आवडलं असतं. एवढं महत्त्व आहे या ग्रंथाचं, मूल्य आहे. आज मला 15 मिनिटात तो विषय संपवायचा आहे. खरं सांगू का, 18व्या शतकावर कुणी बोलायला तयार नाही आहे. 17वं शतक शिवकाळ, की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे महान कार्य केलं ते एक प्रकारचं विश्वरूप आहे. ह्या विश्वाला शिवरायांनी, देशाला आपलं विश्वरूप दर्शन घडवलं आहे. आणि ते एवढं भव्य आहे की त्याच्या प्रभावातून अजूनही मराठी माणूस बाहेर पडायला तयार नाही. हे सत्य आहे. शिवरायांच्या पश्चात 27 वर्षाचा संघर्ष तेवढाच दैदिप्यमान आहे. औरंगजेबाचं निधन एक नवपर्व, 18वं शतक. पण अजून मराठी माणूस 17व्या शतकातून 18व्या शतकात यायला तयार नाही. आणि 18वं शतक हे शिवरायांचं स्वप्न साकार करणारं शतक आहे. असे तू हिमाचल, अटक ते कटक, ह्या देशावर एक हिंदूंचं, मराठ्यांचं राज्य निर्माण करणं, आणि जो या देशावर एक जे काही अनियंत्रित सत्ता, धर्मांध, परकीय, त्यांना आवर घालण्याचं कार्य देश पातळीवर मराठ्यांनी केलेलं आहे. ते 18वं शतक तितकंच महत्त्वाचं आहे. परंतु त्याच्यावर लेखन अतिशय कमी होतं. आणि हे आव्हान उदयरावांनी स्वीकारलं आणि ते समर्थपणाने ते आपल्यासमोर मांडतायत. त्याबद्दल मी प्रथम त्यांना धन्यवाद देतो. मी खरं सांगू तुम्हाला, मी आजपर्यंत 2500 व्याख्यानं दिली.
त्यातली 2,2500 फक्त शिवचरित्र आहे. कारण की प्रत्येक विषय मला ठरलेलाच असतो. तुम्ही शिवाजी महाराजांवरच बोलायचं. तुमच्या लक्षात आलं का? मग संभाजी महाराजांवर, राजाराम महाराजांवर 25-30 झाली. मग 18व्या शतकावर कुणी बोलायचं? आलं का लक्षात? हे जे आव्हान आहे इतिहासासमोरचं ते त्यांनी स्वीकारलं. कठीण आहे. अशा 18व्या शतकावर ते गेले, लेखन करतायत. बाजीरावांचं ते भव्य दिव्य चरित्र त्यांनी मांडलं. नानासाहेबांच्या काळात जे मी म्हटलं की शिवरायांचं स्वप्न साकार झालं, एक राज्यकर्ता कसा असावा, ते नानासाहेबांचं स्वरूप, त्यांचं कार्य त्यांनी मांडलं. बाजीरावांनी ते काही स्वराज्याचं साम्राज्यामध्ये जो पाया घातला तो त्यांनी समर्थपणे दाखवून दिला. आणि माधवराव हे वेगळं व्यक्तिमत्व आहे. तेही त्यांनी समर्थपणाने की पानिपतानंतर हे मराठी राज्य टिकल का नाही अशा परिस्थितीमध्ये माधवरावांनी अगदी 17-18 वर्षाच्या ह्या मुलाने हे प्रचंड मोठं कार्य खांद्यावर घेतलं आणि समर्थपणाने 10 वर्षात पेलून दाखवलं. परंतु दुर्दैव की माधवरावांचं अकाली निधन आणि त्यानंतरचा इतिहास हा ग्रंथामध्ये उदयरावांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. उदयरावांसमोर फार मोठं आव्हान कशाचं होतं की हा विषय अतिशय क्लिष्ट आहे. हा असा गुंतागुंतीचा विषय आहे. त्यांनी आपल्या प्रस्तावनेत सांगितलं की मी जे काही लिहिलं आहे ना ते खरंच तुम्हाला आवडेल ना आवडेल सांगता येत नाही. कारण अशा विषयाला लोक स्पर्श करत नाही, हात घालत नाही. आणि असा विषय त्यांनी हा समर्थपणे पेललेला आहे. त्यांनी 3 वर्षाचा काळ घेतलेला आहे फक्त. 1772 ते 1775 साधारणपणाने या काळाचा आहे. आणि विषय काय आहे तर राघोबा नारायणराव पेशव्याचं खून. आता बघा इतर जो राघोबा आहे ना मोठा, हा नायकही आहे आणि खलनायकही आहे. लक्षात ठेवा, नायक आहे तो राघोबाचं. त्यांनी सांगितलं आपल्या प्रस्तावनेमध्ये की हे असं गूढ व्यक्तिमत्व आहे की तो अस्वस्थ आहे. राघोबा म्हणजेच रघुनाथराव हा स्वतःला कायम असुरक्षित समजतो आहे आणि त्याच्यातून हे सगळं घडतं आहे. त्याच्या जीवनाचे 3 टप्पे त्यांनी सांगितले. पहिला टप्पा राघो भरारी की ज्याने अटकेपर्यंत आपले घोडे नेले आणि या देशामध्ये एक वेगळा इतिहास घडवला, तो रघुनाथराव. तो मराठी माणसाच्या गळ्यातला ताईत आहे बरं का. ती राघो भरारी, तो राघोबा मराठी माणसाचा हिरो आहे, आयडॉल आहे. पण तोच राघोबा कधी खलनायक झाला हे राघोबाला कळलं नाही. का घडलं असं? त्याची कारणमीमांसा करताना, कारण की काय झालं, विषय लवकर संपत गेले, त्यामुळे मला त्यांनी सांगितलं अजून 4 मिनटं वाढवून दिले. विषय काय आहे सांगतो. राघोबाची कारकीर्द, बाजीरावाचा पुत्र आहे, पराक्रमाचा वारसा आहे. कारकीर्द सुरू झाली नानासाहेब पेशव्याच्या नेतृत्वाखाली. नानासाहेब, तुम्हाला नानासाहेब माहिती आहे, तो एक राज्यकर्ता म्हणून माहिती आहे. परंतु याच नानासाहेबांनी बाजीरावांच्या पश्चात
माळवा आणि बुंदेलखंडमध्ये बाजीरावांनी मिळवलेला अधिकार प्रस्थापित करण्याचं कार्य नानासाहेबांनी केलं. 4 स्वाऱ्या केल्या कर्नाटकामध्ये. आम्हाला नानासाहेब ती माहितीच नाही आहे, लक्षात ठेवा. कायम नानासाहेब हा काही नाही, घरात बसतो शनवाड्यात आणि भावांना पाठवून देतो. अहो तुम्हाला नाही माहिती नानासाहेब, नानासाहेबांच्या कर्नाटकामधल्या 4 स्वाऱ्या आणि नानासाहेबांच्या उत्तरेतल्या 4 स्वाऱ्या त्या अभ्यासल्यानंतर नानासाहेब पेशवा हा महान सेनापती होता. जेवढा तो राज्य करताय तेवढाच तो सेनापती. त्याच्या उजव्या आणि डाव्या हाताला 2 पराक्रमी लक्ष्मण आणि भरतासारखे आहेत. तो म्हणजे रघुनाथराव आणि सदाशिवराव भाऊ. आता बघा त्यांनी नानासाहेबांनी, सदाशिवराव भाऊ मोठा आहे थोडासा, सदाशिवरावकडं भूमिका आहे की त्यांनी दिवाणगिरी करायची, अर्थकारण बघायचं. आणि रघुनाथराव लहान असल्यामुळे तो मोहीमेवर जातोय. आता इथं दोघांमध्ये मतभेद आहेत. रघुनाथरावाला युद्धावर जाताना आमची धारणा अशी आहे, शिवाजी महाराजांनी सुरू केलेली आहे, कुठलीही मोहीम करत असताना ती तोट्यात जाता कामा नये. अर्थकारण, कुठल्याही राज्याचं अर्थकारण बिघडता कामा नये. शिवाजी महाराजांनी जपलं, बाजीरावांपर्यंत ते चालू आहे. नानासाहेब इथं मात्र पुढं बघा काय होतं आहे, उत्तरेकडं मोठ्या मोहिमा करायचा, त्याचा खर्च होतो आणि मोहिमेमध्ये यशस्वी होत आहे, परंतु कर्जाचा डोंगर आहे. लक्षात ठेवा, हे इतिहासाचं मूल्यमापन आहे. कारण की त्यांनी केलेलं फार अवघड आहे ते मूल्यमापन करणं, कारण ह्या ग्रंथाचं ते मोठेपण आहे. कारण की इतिहासकाराने तटस्थपणाने त्या इतिहासाचं मूल्यमापन करावं लागतं. ते समर्थपणाने उदय कुलकर्णी करतात, म्हणून त्यांच्या ग्रंथांचं महत्त्व आहे. तो ऐतिहासिक साधनांचा दस्तऐवज आहे. जसं आपल्या मराठ्यांच्या रियासतकार सरदेसाईंनी 8 खंड्यामध्ये संपूर्ण मराठशाही एकसंघ पद्धतीने मांडली. मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करत असताना सरदेसाईंच्या त्या 8 खंडांचं जे महत्त्व आहे तेच महत्त्व मराठ्यांच्या इतिहासात 100 वर्षानंतर उदयरावांनी निर्माण केलं. लक्षात ठेवा, कारण की 100 वर्ष झालेली आहेत, साधनं नवी आहेत, विचार वेगवेगळे बदलत आहेत. म्हणजे रियासतकारांनी 80 वर्षांपूर्वी त्यावेळच्या साधनांच्या आधारे मांडलेला विचार आज 80 वर्षानंतर नव्याने जी साधनं उपलब्ध होत आहेत आणि इतिहासाकडं पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आहे, आणि अशा नव्या विचाराने उदयरावांचं लेखन चालू आहे, म्हणून त्याचं महत्त्व आहे. आता बघा पुढं की इथं बसलेला सदाशिवराव तो म्हणतो मला काही घेणं नाही, तो तोट्यात येता कामा नये. लक्षात ठेवा, दोघांचंही महत्त्व तेवढंच आहे. परंतु युद्धामध्ये आणि राजकारणामध्ये गणितात जरी 2 अधिक 2 4 होतात, युद्धामध्ये 2 अधिक 2 5ही होतील आणि 3ही होतील. अरे हे राजकारणात तुम्ही बघतात, ह्या पक्षाचे 4 खासदार आले होते, ह्या पक्षाचे 5 आले होते, आता दोघं मिळून एकत्र लढल्यावर 9 येतील, 3 येतात किंवा 12 येतात. आलं का लक्षात? तर हे जसं राजकारणात घडतं तसं युद्धाला गेलेला माणूस जरी त्यांनी तत्त्व ठेवलं की मला कर्जबाजारी न होता काही घेऊन यायचं आहे, हे शक्य होईल असं नाही. हे रशिया आणि भारतात तर जगात चाललेल्या युद्धातून त्या देशांना समजलेलं आहे. उद्दिष्ट वेगळं असतं, घडतं वेगळं. युद्ध सुरू करणं तुमच्या हातात आहे, युद्ध थांबवणं हे तुमच्या हातात राहत नाही. आणि म्हणून रघुनाथराव आणि सदाशिवराव भाऊ या दोघांमध्ये जो काही मतभेद निर्माण होतोय, आणि मग ज्यावेळेस पानिपतच्या मोहिमेला जाताना रघुनाथराव म्हणतो 1 कोटी रुपये ठेवा तर मी मोहिमेवर जातो. त्याची चूक नाही.
सदाशिवराव भाऊ म्हणतो पैसे उभे करायचे आणि लढायचं. मग तो म्हटलं तुम्ही जा. आता लक्षात ठेवा, पानिपताच्या यश अपयशाची कारण मीमांसा करताना ह्या गोष्टीचा विचार करावा. उगीच नाही पानिपतच्या मध्ये जे काही घडलं ना, सदाशिवराव भाऊंनी इथं जे काही मांडलं ते तिथं शक्य झालं नाही. त्याचा अनुभव सदाशिवरावांना आला आणि ते देखील पानिपतच्या अपयशाचं एक कारण आहे. आणि मग रघुनाथरावाच्या मनात एक अस्वस्थता निर्माण झाली आहे की आपण इथं दुय्यम आहोत. दुर्दैवाने पानिपतानंतर नानासाहेबांचं निधन झालं. माधवराव 17 वर्षाचे आहेत. त्यांचं कारभारी पद रघुनाथरावाला मिळालेलं आहे. आता त्याच्या डोक्यात वारसा हा आहे. माझं कर्तृत्व असताना 17 वर्षाच्या मुलाकडं वारसा आला आहे. हा एक प्रकारचा त्याच्यावरचा अन्याय आहे. आणि मग रघुनाथराव कारभारी म्हणून माधवरावांचा कारभार करायला सुरुवात करत असताना स्वतःचंही भवितव्य आणि स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. काय करतात? प्रतिनिधीचं प्रतिनिधीपद जप्त करतात. ते स्वतःच्या मुलाच्या नावाने घेतात. भास्करराव महिन्याचा मुलगा आहे. म्हणजे प्रतिनिधींचं जप्त झालं. एक मराठी राज्याचा खंदा नाराज झाला. सचिव जप्त झालं. सचिवांचं संस्थान जप्त केलं. गोपाळराव पटवर्धनांसारखा एकनिष्ठ त्याचं संस्थान जप्त केलं. आणि हे बघितल्यानंतर जे आजपर्यंत निष्ठावान होते मराठी राज्यामध्ये एक अस्वस्थता निर्माण झाली. ही रघुनाथरावांमुळे झाली. त्याला स्वतःचं काहीतरी बनवायचं होतं. आणि अशा अस्वस्थतेतून निजामाची स्वारी येते आणि निजामाला आपल्या सगळ्या शत्रूंना आपले हितचिंतक करायचं. आणि म्हणून रघुनाथराव आत्ता सांगितलं बापाई सरांनी, उरळी कांचनच्या तहामध्ये इतकी घाई झाली निजामाशी मैत्री करण्याची की निजामाकडून जो काही 50-60 रुपयांचा मुलूख 1760च्या उदगीरच्या तहामध्ये घेतला, देऊन टाकला. बघा, कारण की मला हितचिंतक पाहिजे उद्या. हैदर अलीशी तह केला. आणि अशा पद्धतीने एवढं करून थांबले नाही. शिंद्यांचं संस्थान जप्त केलं आणि मानाजी फाकडेला द्यायचा प्रयत्न केला. महाजी शिंदे 25 स्वार नाही अशा वस्तीत होता. 5,000 रुपयाला त्याला वानवा होती. होळकरांमध्ये अहिल्याबाई तुकोजींमध्ये भांडणं लावून दिली. ही अस्वस्थता आहे. आपले हितचिंतक मानाजी तुकोजी. आणि इथं मात्र एका 17 वर्षाच्या मुलाला कळालं आहे की हे राष्ट्राला घातक आहे. आणि तिथून माधवराव आणि रघुनाथरावांमध्ये एक नवा वाद निर्माण झाला. आणि बघा, ह्या मुलाने राक्षस भवनच्या लढाईमध्ये रघुनाथरावाचं नेतृत्व बाजूला सारून या मुलाने राक्षस भुवनचं नेतृत्व हातात घेतलं. आणि महाराष्ट्राला कळालं की नाही, हा माधवराव सामान्य नाही, असामान्य आहे. आणि मग त्या संघर्षामध्ये पुन्हा रघुनाथराव अस्वस्थ झाला. काय करायचं, माझं काहीच नाही आहे इथं. आणि मग दोंडपच्या लढाईमध्ये पुन्हा तो पराभूत झाला माधवरावांनी. आणि माधवरावांनी जे काही केलं ना, आपण नतमस्तक झालं पाहिजे. खरं सांगतो, 18व्या शतकातला एक महान राज्यकर्ता आहे माधवराव. आणि माधवरावांनी माणसं निर्माण केली हो. आणि मग त्यातून महाजींसारखी माणसं आली, नाना फडणवीसांसारखी माणसं आली. आता बघा, तो माधवरावांचं अकाली निधन. आणि अशा वेळेस माधवरावांनी रघुनाथरावांना त्या नजरकैदेतून सोडवलं, आवाहन केलं, तुम्ही वडीलधाऱ्याच्या भूमिकेत जा आणि ह्या लहान मुलाचा कारभार करा. आता बघा, खरं तर हे चुकीचं आहे. काय त्या नारायणरावाचा संबंध आहे?
ही परंपरा आहे ना राष्ट्रामध्ये, समाजामध्ये, ही अत्यंत चुकीची आहे. राज्य चालवण्यासाठी माणूस करता असावा लागतो. माधवराव हा मोठा होता. 17 वर्षाच्या मुलांनी केलेलं कार्य मोठं आहे. परंतु त्या नारायणरावांचं जर तुम्ही बघितलं, आता सांगितलं, चंचलपणा, हेकटीपणा, अज्ञानी, कुठेच तो बसत नाही. आणि त्याच्या ताब्यात हे मराठी राज्य देणं हे चुकीचं होतं, हिताचं नव्हतं. आणि मग जे काही घडलं ना नारायणरावांकडून, आता सांगितलं, इतके तुम्हाला सांगतो, तो जो काळ आहे ना ह्या 3 वर्षाचा, कोकणस्थ, देशस्थ, सारस्वत, मराठे म्हणजे शिंदे होळकर, इतके वाद आहेत. आणि हा कायस्थांचा, प्रभूंचा वाद. नारायणरावांनी एका फटकाराने ते मान्य केलं. हे काय माधवरावांना माहीत नव्हतं, नानासाहेबांना माहीत नव्हतं. परंतु लक्षात ठेवा, राष्ट्राचं हित महत्त्वाचं आहे. ही जे असतात ना ह्या गोष्टी, ह्याला किती महत्त्व द्यावं हे कळालं नाही. आणि त्या प्रभू लोकांचे सगळे अधिकार काढून घेतले ते वाचल्यानंतर. आणि मग अशी एक अस्वस्थता समाजामध्ये निर्माण झाली. आणि ते नारायणरावाच्या वधाचं कारण आहे. अशा वेळेस एक मोठा मुत्सद्यांचा आणि योद्ध्यांचा एक गट आहे की अशा चंचल नारायणरावाकडं मराठी राज्याचं नेतृत्व जाता कामा नये. मग रघुनाथराव योग्य आहेत ना, अशी एक मानसिकता आहे. आणि त्या मानसिकतेतून ती मंडळी रघुनाथरावांना असं सुचवत आहेत की आपण नारायणरावाला कैद करून हे राज्य तुम्ही ताब्यात घ्या. बघा, आणि या प्रलोभनाला नारायणराव, आपला रघुनाथराव बरोबर बळी पडत आहेत. आणि त्यात वावगं नाही आहे, इतिहासकार म्हणून सांगतो, जर का नारायणराव पुढे टिकला असता, हे घटना घडली नसती, तर मराठी राज्याचं भवितव्य नव्हतं. मी हे सांगतो आज. नारायणराव गादीवर राहिला असता तर मराठी राज्याचं भवितव्य राहिलं नसतं. हे तुम्ही बघावं लागतं तटस्थतेने. परंतु कैद करणं ठीक आहे, पण हत्येपर्यंत घटना गेली, ही रघुनाथरावांच्या अंगाला लागलेलं सगळ्यात चुकीची गोष्ट आहे. त्याला ते कंट्रोल करता आलं पाहिजे होतं. लक्षात ठेवा, काय आपण गार्द्यांना ठेवतो, कुठे निष्ठावान होता जीवा वाचला शिवा, अंगरक्षक कुठे आहेत? आणि अंगरक्षक जेव्हा तुमची हत्या करतो तेव्हा नैतिकतेचं अधःपतन झालेलं आहे. आणि अशा वेळेस रघुनाथरावांकडून त्या सगळ्या जी काही ते प्रयत्न करतायत, आणि खरं सांगतो, जर का रघुनाथरावाने नारायणरावाला कैद करून त्याला कैदेत ठेवून मराठी राज्य आपल्या ताब्यात घेतलं असतं तरी ठीक होतं. पण तिथे होणारी हत्या, परत प्रश्न तिकडे गेला. ह्या 3 वर्ष इतकं क्लिष्ट आहे, हे अवघड आहे हो. ह्याचं मूल्यमापन करणं, तटस्थतेने मांडणं, पुराव्याच्या आधारे मांडणं. त्यांनी त्यासाठी सगळे पुरावे मांडलेले आहेत. नारायणरावाच्या हत्येची बखर आणि मॉस्टिन पुण्यामध्ये इंग्रजांचा वकील आहे, तो तटस्थतेने हे सगळं पाहतोय. आणि त्यांनी केलेलं वर्णन अगदी त्या सगळ्या कालखंडावर, त्या सगळ्या विषयावर अगदी निरपेक्षतेने बांधलेलं आहे ते. आणि अशा वेळेस या सत्तेसाठी झालेली हत्या ही मराठी राज्याला मिळालेलं लांछन आहे. कुठे शिवाजी महाराजांचा विचार आणि कुठे अधोगती. यादवी झाली, बंड झाले, प्रयत्न झाले, ते तुम्हाला शाहू महाराजांच्या काळातही झाले, थोडेसे राजाराम महाराजांच्या काळात झाले. ते बघा,
शिवाजी महाराजांच्या पश्चात, संभाजी महाराजांच्या पश्चात आपापसातले मतभेद विसरून मराठ्यांनी जो काही औरंगजेबाशी सामुदायिक पद्धतीने केलेला लढा हा देशासाठी गौरवास्पद आहे. मराठ्यांचं स्वातंत्र्य समर हा मराठ्यांच्या इतिहासातलं गौरवाचं पान आहे. आणि मग अशा ठिकाणी हत्या होते आणि त्या राज्यकर्त्याला ती थांबवता येत नाही. आणि अशा वेळेस जे काही बघा, एक न्यायाधीश इथं जमतो आणि तो न्यायाधीश सांगतो की तुला देहांत पाहिजे, आणि मग कुठेतरी आपल्याला आशेचा किरण मिळतो की रामशास्त्री प्रभूने सारखा मनुष्य रघुनाथरावाला सांगतो तुला देहांत प्रायश्चित्त. मग अशी सांगितलं प्रायश्चित्त कसं घ्यायचं तेही सांगितलंय. पण आणि मग मात्र सगळे मुत्सद्दी, बघा रघुनाथरावाच्या उजव्या डाव्या हाताला असलेल्या माणसांनाही हे सहन झालं नाही. सखाराम बापू वकील हा रघुनाथरावाचा, मोरोबा दादा रघुनाथरावाची माणसं, त्यांनाही हे रुचलं नाही. आणि एक मोठी घटना घडली, खरं सांगतो त्याचं कौतुक केलं पाहिजे, की नारायणरावांच्या हत्येनंतर रघुनाथरावाला त्यांनी केलेल्या हत्येची शासन म्हणून त्याला मराठी राज्यावर बसण्याचा अधिकार नाही हा विचार पुढे आला नैतिकतेचा, आणि एक सामुदायिक नेतृत्व निर्माण झालं. बघा मी पुन्हा सांगितलं की ज्यावेळेस राज्यकर्ता अकर्तृत्वान असतो तेव्हा समाजातून नेतृत्व निर्माण झालं पाहिजे, नाही तर सामुदायिक पद्धतीने. आणि मग नाना फडणीस आणि महादजी शिंदे उदयाला आले. लक्षात ठेवा, ही फार मोठी प्रक्रिया आहे. आणि मग रघुनाथरावानं बघ, आपण त्याला पानिपत, आपण बारभाईचं कारस्थान म्हणतो, तो शब्द मला नाही मानत. जसं पानिपतबद्दल जे म्हटलं जातं ना की पानिपत घडलं, अरे काय पानिपत घडलं, आणि मग त्याच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन बदलला. आता मी तुम्हाला सांगतो की बारभाईचं कारस्थान हा शब्द नसून ते बारभाईची मसलत होती. आणि समाजातल्या धुरीणांनी, मग ते सेनापती असतील, ते मुत्सद्दी असतील, आपापसातले मतभेद होते, त्यांच्यात मतभेद, पण ते बाजूला सारले आणि राष्ट्रहितासाठी हे ते एकत्र झाले. आणि त्यांनी रघुनाथरावाला सांगितलं की तुला ह्या राज्यात राहता येणार नाही. आणि केवढं मोठं, मी त्याकडं एका राष्ट्रीय हेतूने बघतो. आणि त्या सगळ्या नाना फडणीसांच्या, महादजी शिंद्यांच्या, सखाराम बापूंच्या, त्या बारभाईंच्या सगळ्या त्या कार्याचं अत्यंत मोलाचं योगदान आहे असं मी मानतो. आणि तिथून बघा एक वेगळा कालखंड आता पुढच्या ह्याच्यात ते मांडतील, पण हे जे काही केलेलं आहे काम हे अप्रतिम आहे. आणि यातलं कोणचंही, आणि मग त्यामध्ये हे सांगतात की नारायणरावाच्या हत्येचं हे जे काही घडलेलं आहे ते रघुनाथराव जबाबदार नाही आहे. कशाला? हत्येच्या वातावरणाला. मी काय सांगतो आहे, हत्येची जबाबदारी रघुनाथरावाला घेतल्याशिवाय राहता येणार नाही. पण जे काही नारायणराव ज्या पद्धतीने वागतोय आणि तिथून इथलं जे काही वातावरण दूषित झालेलं आहे आणि त्याचं रूपांतर त्याच्या हत्येत झालं, त्याला अनेक कारणं आहे. आणि ते नेतृत्व आपल्याला योग्य नव्हतं. रघुनाथरावांनी खरं तर त्यावेळी जर पेलवलं असतं आणि माधवरावांना आपल्या खांद्याला बरोबर घेऊन रघुनाथराव चालले असते तर आणखी इतिहास उज्ज्वल झाला असता. परंतु रघुनाथरावाने कायम माधवरावांचे पाय खेचण्याचाच प्रयत्न केला. मी असं पत्र वाचलं आहे की रघुनाथरावाने हैदर अलीकडे आपला वकील पाठवला, त्याला सांगितलं तू 25 लाख रुपये घे, त्या बदल्यात हैदर अलीनी आम्ही जिंकलेला हैदर अलीचा सगळा मुलूक देऊन टाकतो. बघा, एवढंच नाही तर हैदर अलीच्या राज्यावर जो मराठ्यांचा आर्थिक अधिकार आहे तोही माफ करतो. आणि तो किती टोकाला जातो, 25 लाखात सगळं लिहून द्यायला तयार आहे. 25 नाही दिले 15, 15 नाही दिले 10, आणि शेवटी म्हणतो 5 लाख रुपयात सगळं लिहून दे. हां, आणि अशा पद्धतीची हे सगळा इतिहास, अत्यंत कठीण इतिहास, क्लिष्ट इतिहास, अभ्यासकासाठी न पेलवणारा इतिहास आमच्या उदयरावांनी या ग्रंथामध्ये समर्थतेने मांडलेला आहे. त्यांच्यातला एक उत्कृष्ट इतिहास संशोधक आणि त्याचबरोबर तो इतिहासकार
या ग्रंथातून सिद्ध झाला असं मी जाहीर करतो. या ग्रंथाचं मराठी इतिहासाचे अभ्यासक स्वागत करतील आणि इतिहासाच्या विद्यार्थ्यांना इतिहासाचं तटस्थतेने कसं मूल्यांकन किंवा त्याचं मूल्यमापन करावं याचे धडे या ग्रंथातून घेतील असं मला वाटतं. एवढं बोलून मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. राज्यकर्त्यांमधला स्वार्थ जागा झाला आणि विवेकाचा तोल गेला की काय घडू शकतं याचं वर्णन माननीय पांडुरंगजींनी त्यांच्या व्याख्यानामध्ये समर्थपणे आपल्यासमोर घडवलेलं आहे. मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमाचा दुसरा भाग म्हणजे माननीय उदयजींनी लिहिलेल्या पुस्तकाचं नाट्यरूपानं अभिवाचन या ठिकाणी सादर होणार आहे. एखाद्या प्रकाशन समारंभामध्ये अशा प्रकारे पुस्तकाचं सादरीकरण होणं हेही एक अभिनव कल्पना आहे. यानंतर व्यासपीठाची रचना बदलण्यात येईल. मी मान्यवरांना अशी विनंती करतो की आपण पुढे प्रेक्षकांमध्ये जाऊन स्थानापन्न व्हावं आणि आज जे आपल्यासमोर या ठिकाणी अभिवाचन करणार आहेत त्या अभिवाचक कलाकारांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो. माननीय गजानन परांजपे आणि माननीय अमित वझे. आज या ठिकाणी हा जो पुस्तक प्रकाशन सोहळा आयोजित केला याला सभागृहामध्ये अनेक मान्यवर उपस्थित आहेत असं आपल्याला दिसतं आहे. त्याच्यामध्ये काहींचा मी नामोल्लेख जरूर करेन. लेफ्टनंट जनरल पंकज राव, संगीतकार कौशल इनामदार, पेशवा कुटुंबीय माननीय अशोक फडणीस, कुरुंदवाडचे पटवर्धन घराणे, डॉक्टर संजय देशमुख, अजित गाडगीळ, माननीय प्रतापराव पवार, इतिहास अभ्यासक अविनाश सोवनी, डॉक्टर सुभाष काळे, लेखक वसंत लिमये, विजय गोखले, अमित परांजपे, सुभाष काळे, प्राध्यापक प्र के घाणेकर, विक्रमसिंह मोहिते, इब्राहिम खान गार्दी यांचे वारसदार रेहान सरदार, जगन्नाथराव लडकत, सुधीर पंडित, कौस्तुभ कस्तुरे, संकेत कुलकर्णी, रमेश भागवत अशी अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. कृपया कुणाचं नाव जर का राहिलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. माननीय उदयजींनी जी पुस्तकं लिहिली या पुस्तकांच्या विक्री ही सभागृहाच्या बाहेर चालू आहे आणि आज ज्या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी झालं ते पुस्तक मूळ किंमत 675, आज आपल्याला 550 रुपयामध्ये ते पुस्तक उपलब्ध होणार आहे.